माझ्याकडे 25 ते 26 वर्ष जुना गारमेंट ब्रँड असलेला एक क्लायंट आला होता आणि त्यांचं म्हणणं होतं मला बिझनेस वाढवायचा आहे, आम्हाला मशिनरी अपग्रेड करायची आहे वगैरे वगैरे एटसेट्रा, आणि त्यासाठी आम्ही लोन घेणार आहे. तर ह्याच्यावरती त्यांना मी एक खूप भारी सोल्युशन दिले. ते सोल्युशन काय दिले मी तुम्हाला दाखवतो. आता हा टेक्स्टाईल ब्रँड साधारणपणे 25 ते 26 वर्ष जुना आहे. सो माझं त्यांना हे सजेशन आहे की तुम्ही लोन करण्यापेक्षा, तुमच्या बॅलन्स शीटवरती लोन आणि डेट दाखवण्यापेक्षा आपल्याला काम करायचं आहे, आपल्याला बॅलन्स शीट आणि बिझनेस दोन्ही स्ट्रॉंग करायचं आहे. तर त्यांना मी फ्रँचायझी मॉडेल सजेस्ट केलं आहे. आता या फ्रँचायझी मॉडेलमध्ये काय काय गोष्टी आहेत एकदा बघूयात. फर्स्ट थिंग इज, तुमची जी फ्रँचायझी फीज आहे ती तुमच्या कंपनीची बॅलन्स शीट स्ट्रॉंग करण्यासाठी आहे. तो जो पैसा आहे तो तुमच्या कंपनीच्या अकाउंटमध्ये कायमचा राहतो. आणि सेकंड थिंग जी आहे, त्याच्यातून कंटिन्यूस तुमचे प्रॉडक्ट जेव्हा सेल होणार आहेत, सेल्स कपॅसिटी वाढणार आहे. फ्रँचायझी देणे म्हणजे, फॉर एक्झाम्पल, फ्रँचायझी देणे हे B2CH मॉडेलमध्ये येते. आपण एक चॅनल क्रिएट करतो आहे की एका ठिकाणी एका दुकानातून 100 कपडे विकण्यापेक्षा 2 दुकानातून 100 200 कपडे आपण विकू शकतो. पुढं काय होतं आणि एक्झॅक्टली आम्ही काय स्टेप्स घेतल्या हे बघण्यासाठी नक्की फॉलो करा. पार्ट 2 लवकरच प्रोफाईलवरती अपलोड होतो आहे.